नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या शौर्य करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुम्ही सर्व बघत आहात चालू घडामोडी आजच्या। आणि आजची तारीख 12 जुलै आणि या तारखेला नेमकं काय झालं, कुठल्या घडामोडी घडल्यात, या सर्व घडामोडीवरती आज प्रकाश आपण टाकणार आहोत। आणि तुमच्या समोर पहिलाच प्रश्न मित्रांनो, काय प्रश्न आहे बघा। तर एम एस स्वामीनाथन खूप मोठं नाव आहे, सर्वांना माहिती आहे। आणि एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया नावाचे एक पुस्तक आहे आणि हे जे बुक आहे ते खूप महत्वाचं आहे। या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं विचारलंय त्यांनी, बरोबर आहे की नाही। मग लक्षात ठेवायचं, कधीही परीक्षेची डिमांड काय असते माहितीये का, ते क्लिअर करा अगोदर। ते काय विचारतात परीक्षेमध्ये माहितीये का, की पुस्तकाचं नाव विचारतात, बुक नेम विचारतील तुम्हाला, लक्षात आलं। बुक नेम विचारतील, बुकचे जे काय ऑथर आहेत म्हणजे लेखक आहेत ते विचारतील। आणि त्यानंतर काय विचारतील ते तुम्हाला, तर पब्लिकेशन कोणतं आहे ते पण ते विचारतात। पब्लिकेशन, प्रकाशन कोणतं आहे तर पब्लिकेशन विचारतात। तर आपण काय करू, हा जो पहिला मुद्दा आहे तो सांगतो मी। पुस्तकाचं नाव काय, तर एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे पुस्तकाचं नाव झालं क्लिअर। त्यानंतर तुम्हाला विचारतील की पुस्तकाचे लेखक कोण आहेत, कोणी लिहिलं हे पुस्तक, तर हे प्रियबदा जयकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, जय कुमार यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। आणि पब्लिकेशन कोणतं आहे, तर इथं कुठं पब्लिकेशनचा उल्लेख आहे का, नाही, मग ते आपल्या एक्सप्लेनेशन मध्ये मिळेल। तर आपलं एक्सप्लेनेशन काय सांगतं बघा, तर ते पब्लिकेशन आहे बघा, हॅपर कॉलिन्स नावाचं हे पब्लिकेशन आहे। पाठ करा डायरेक्ट, महत्वाचं आहे। हॅपर कॉलिन्स नावाचं पब्लिकेशन आहे। अवघड आहे का काही, सगळं पोराय हो, हे मटेरियल एवढं महत्वाचं असतं की हे सगळं लक्षात राहिलं पाहिजे आपल्याला। ओके, हे वारंवार बघा ना मग व्हिडिओ, लक्षात आलं का। आता पुढे चला, U19 जेव्हा असं U19 असतं त्याचा अर्थ काय असतो, अंडर 19 एज ग्रुप, लक्षात आलं का। 19 वयाचा हा गट आहे आणि जो खेळाच्या संदर्भात आहे। आणि स्पर्धेचं नाव बघा, आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा ही स्पर्धा आहे, या स्पर्धेचं नाव आहे। आणि या स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदके जिंकली असं विचारलंय। आणि मग एकूण किती पदके जिंकली, तर 14 जिंकली। मग ते तुम्हाला एवढ्यावरच थांबणार नाही, त्यांचा प्रश्न कसा असेल बघा मित्रांनो, ते जरा खतरनाक विचारतात। मग ते विचारतील एखाद्या वेळ की मग सांगा सुवर्ण पदके किती आहेत, त्यानंतर त्यांना असं वाटेल मग रौप्य पदके किती आहेत असं पण ते विचारतील। वाटलं तर ते काय विचारतील, कांस्य पदके किती आहेत असं पण विचारतील ना, असं विचारतात। मग तुम्हाला याचं डिवायडेशन माहिती पाहिजे। मग सुवर्ण पदके आहेत 3, रौप्य पदके आहेत 7 आणि कांस्य पदके आहेत 4। किती आहेत, 4। कळालं तुम्हाला, असं हे एक्सप्लेनेशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं। अवघड आहे का काही हे सगळं सांगितलेलं। पुढचा प्रश्न घेऊयात बघा, भारतीय सैनिकांसाठी, कोणत्या सैनिकांसाठी, भारतीय सैनिकांसाठी श्रीनगर या ठिकाणी जाऊन सिंदूर महारक्तदान शिबिर जे आहे, महारक्तदान शिबिर, आणि त्या महारक्तदान शिबिराचं नाव काय दिलंय, सिंदूर दिलंय। आणि जम्मू काश्मीर मध्ये काय झालं होतं, पहलगाम या ठिकाणी हल्ला झाला होता, तिथे कोणतं ऑपरेशन करण्यात आलं होतं, सिंदूर ऑपरेशन करण्यात आलेलं होतं। मग त्याच्या रिलेटेडच नाव ठेवलंय की सिंदूर महारक्तदान शिबिर। या उपक्रमाचा जो काय हा उपक्रम जो आहे तो राबवलेला आहे, तर महाराष्ट्रातील कोणत्या राज्याने राबवला, तो महाराष्ट्रातलं कोणतं राज्य होतं की हा उपक्रम राबवणार होतं, तर महाराष्ट्रातलं मित्रांनो हे राज्य आहे बघा शिवसेना। राज्य नाहीये, पक्ष म्हटलंय बरं का, सॉरी पक्ष म्हटलंय। कोणता पक्ष आहे तो, तर शिवसेना आहे। मग शिवसेना जर पक्ष असेल तर तो कोणाची शिवसेना, शिंदे गटाची। कळालं, आता पुढे जाऊयात लगेच। 2025च्या कॅनेडियन ओपन महिला एकेरी स्पर्धेचे जे काय विजेतेपद आहे ते विजेतेपद कुणी जिंकलेलं आहे, कुणी जिंकली, कोणती महिला जिंकली, स्पर्धेचं नाव समजून घ्या।
कॅनेडियन ओपन मध्ये महिलांच्या एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे असं विचारलेलं आहे तुम्हाला. तर ते कोणी जिंकलं आहे? व्हिक्टोरिया मोबोको नावाची ही जी महिला आहे या महिलेने जिंकलेलं पद आहे. हिने कुणाला हरवलं बाबा? तर हिने हरवलं कुणाला माहितीये का? तर ही नाओमी ओसाका या महिलेने हरवलं. ठीक आहे, ही जिंकली महिला, या महिलेला हरवलं तिने. ओके, आता परीक्षेमध्ये काय विचारतात माहितीये का? स्पर्धेचे नाव विचारतात डायरेक्ट. काय विचारतात? स्पर्धेचे नाव विचारतील तुम्हाला. आणि पुढे काय विचारतील तुम्हाला? जिंकलेली कोणती एखादी महिला आहे किंवा खेळाडू आहे, जिंकलेली महिला, बरोबर आहे, जिंकलेली महिला विचारतील. आणि नंतर पराभूत झालेली महिला पण विचारतील, खेळाडू. असं हे खेळाच्या संदर्भामध्ये विचारतात. एवढ्याच गोष्टी महत्वाच्या असतात, बाकी काय नाही. लक्षात आलं तुम्हाला? आणि त्यांना मिळालेले सुवर्ण पदक वगैरे, बस. आता बघा, आंतरराष्ट्रीय विवाह दिवस हा जो दिवस आहे, हा दिवस कधी साजरा केला जातो? तर आता लक्षात ठेवा, हा दिवस, असे जर दिवस आले ना, ते कधी पासून साजरा केले जातात? कधी पासून? ठीक आहे, असं विचारतात. कोणत्या संस्थेच्या माध्यमातून ते साजरे केले जातात? आणि तो तारीख विचारतात तुम्हाला. काय विचारतात ते? तारीख. तर आता तारीख कोणती आहे माहितीये का? तर आज कालची तारीख काय, कोणती तारीख आहे? 12 ऑगस्ट ही तारीख आहे. आणि लक्षात ठेवा पुढे कधीपासून साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो 1999 पासून. आणि कोणत्या संस्थेने सुचवलं होतं? तर ती आंतरराष्ट्रीय संघटना आहे, जिला तुम्ही युनायटेड नेशन असं म्हणायला. काय म्हणायला? युनायटेड नेशन. मग चला बरं, मला कमेंट बॉक्स मध्ये टाका तुम्ही, युनायटेड नेशन, ज्याला तुम्ही संयुक्त राष्ट्र संघटना म्हणता, या संघटनेचं मुख्यालय कुठे आहे ते मला सांगा. आणि स्थापना कधी झाली होती? आता बघा, नुंबिओ सेफ्टी इंडेक्स हा जो इंडेक्स आहे, हा इंडेक्स लक्षात घ्या 2025 आता तो प्रकाशित झालेला आहे, प्रसिद्ध झालाय. आणि भारतातील सर्वात सुरक्षित शहर कोणतं असं विचारलंय. भारतात किती सुरक्षित शहरे त्यांनी सांगितली होती? तर 10 शहरांची त्यांनी लिस्ट दिली होती. आणि या 10 शहरांच्या लिस्ट मध्ये पहिल्या नंबरवर कोणतं शहर आहे? पहिल्या नंबरवर, तर ते आहे कोणतं? मंगळुरू नावाचं शहर आहे, मंगळुरू. लक्षात राहू द्या. पुढे चला लगेच. नुकतेच म्हणजे आत्ताच देशातील सर्वात लांब पल्ल्याची म्हणजे लॉंग डिस्टन्स, जास्त अंतर, लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचं नाव आहे ते कोणत्या 2 शहराच्या दरम्यान सुरुवात करण्यात आलेली आहे? लक्षात आलं का? आता लक्षात घ्या, अशा या जे ट्रेन आहेत, या ट्रेनचं उद्घाटन कधी झालं ते एकदा विचारात घ्या. उद्घाटन, तर ते डायरेक्ट उद्घाटन सांगतो. उद्घाटन झालं बघा 10 ऑगस्टला उद्घाटन झालं. कधी झालं? 10 ऑगस्टला 2025. ओके, 10 ऑगस्ट 2025. आणि ते कुणी केलं? तर आपल्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. PM नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. आणि ही कधीपासून चालू झाली ट्रेन? तर ही 11-12 या तारखेपासून सुरू झालेली ट्रेन आहे. लांब पल्ल्याची म्हणायले ना, म्हणजे अंतर किती? तर अंतर आहे बघा 881 अंतर आहे. किती अंतर आहे? 881. लक्षात राहू द्या. आणि कोणते 2 शहर आहेत? एक आहे नागपूर पासून धावणार, तर कुठपर्यंत? पुण्यापर्यंत धावणार. नागपूरला कोणतं स्टेशन? तर हे आजनी नावाचं स्टेशन, तिथून ती धावणार आहे. ट्रेनचं नाव काय? तर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे. हे एकदा कायम लक्षात राहू द्या. आता आपण लगेच पुढे जाऊ. एक शेवटचा प्रश्न आहे. अलीकडेच भारतीय रेल्वेने, कोणत्या रेल्वेने? भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब, बघा सर्वात लांब मालवाहू, कोणती वाहू? मालवाहू ट्रेन जी आहे, ठीक आहे, मालवाहू ट्रेन यशस्वी तिची चाचणी घेण्यात आली. आणि त्या ट्रेनचं नाव काय होतं असं विचारलंय. बघा लक्षात आलं का? मागच्या ट्रेनचं नाव पण आपण पाहिलं होतं. आता या ट्रेनचं नाव काय आहे? तर हिचं नाव आहे बघा रुद्राक्ष नाव आहे. आणि ही जी रुद्राक्ष ट्रेन आहे, ही ट्रेन मित्रांनो लक्षात राहू द्या, ही ट्रेन कुठून कुठपर्यंत धावणार आहे एकदम डिटेल तुम्हाला सांगतो, बघा समजून घ्या. तर ही ट्रेन धावणार आहे बघा यूपी पासून झारखंड या राज्यापर्यंत धावणार आहे. झारखंड. ओके,
झारखंड या राज्यापर्यंत ती धावणार आहे. आता ही जी ट्रेन आहे, ही ट्रेन एक कायम लक्षात राहू द्या, या ट्रेनची लांबी काय आहे? लांबी, ट्रेनची लांबी म्हणालोय, ट्रेनची लांबी आहे 4.5 किलोमीटर, म्हणजे 4.5 किलोमीटरची ही नुसती ट्रेन आहे. म्हणून ती भारतातच नाही तर डायरेक्ट आशिया खंडात सर्वात मोठी ट्रेन आहे. आणि 7 इंजिन लावलेत त्याला. विचार करा, गाडी आहे ती, मालगाडी म्हणले अवघड असतं. आणि ही इथून इथपर्यंत अंतर काय माहितीये का? काही जण विचारतील अंतर किती आहे, तर ते विद्यार्थी मित्रांनो, अंतर आहे 108 किलोमीटरचं अंतर आहे, 109 किलोमीटरचं आहे, सॉरी 109 किलोमीटरचं हे अंतर आहे. काही जण असं पण विचारतील की युपी मधलं स्टेशन कोणतं, तर ते आहे मित्रांनो गंज ख्वाजा नावाचं स्टेशन आहे. गंज ख्वाजा कोणतं स्टेशन आहे? गंज ख्वाजा स्टेशन पासून ती निघणार तर ती झारखंड मध्ये कोणत्या स्टेशनला थांबणार, तर गढवा नावाचं स्टेशन आहे बघा झारखंड मध्ये, तर त्या गढवा नावाच्या स्टेशन जवळ थांबणार. लक्षात आलं का? काही जण असं बी विचारतील की किती वेळ लागेल तेवढं सांगा बरं आम्हाला. मग नालाय काय हो, लक्ष द्या, तर तो वेळ किती लागणार, तर 5 तास लागणार. किती तास लागणार? 5 तास 10 मिनिटे. किती मिनिटे? 10 मिनिटे. एवढा टाइम हा लागणार आहे. 5 तास 10 मिनिटे एवढा टाइम लागेल, लक्षात राहू द्या. 5 तास 10 मिनिटे एवढा टाइम हा कायम लक्षात राहू द्या. या पद्धतीने आहे हे. अशा पद्धतीने डिटेल तुम्हाला माहिती आपल्या व्हिडिओला मिळते. आपल्या या चॅनल वरती तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती परीक्षासाठी गरजेची आहे मित्रांनो. आणि आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि हे जे व्हिडिओ आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.